वेलकम स्टुडंट्स अगेन. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं अल्किल हॅलाइडच्या काही रिॲक्शन्स, ज्यामध्ये आपण 4 रिॲक्शन्स बघितल्या, ज्या होत्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हा आपला मेन एक टॉपिक चालू आहे. त्याच्या पुढचा पार्ट म्हणजे आता सबस्टिट्यूशन रिॲक्शन, बट तुम्ही पाहू शकता बोर्डवर लिहिलेलं काय, अमोनोलिसिस. म्हणजेच आपल्याला काय प्रिपेअर काय फॉर्म करायचा आहे अल्किल हॅलाइड पासून अमाइन्स. कुठले? प्रायमरी अमाइन्स. म्हणजे जनरली लिहायचं झालं तर कसं लिहू आपण? अल्किल हॅलाइड म्हणजे आर बॉन्ड एक्स कन्व्हर्टेड इनटू प्रायमरी अमाइन. अमाइन म्हणजे NH2 हा फंक्शनल ग्रुप असला पाहिजे अल्किल ग्रुपला अटॅच. म्हणजे आर बॉन्ड एक्स कन्व्हर्टेड इनटू आर बॉन्ड NH2. तर आपल्याला याला ट्रीट करायचं आहे माझ्यासोबत अमोनिया. कसा? अल्कोहोलिक. आणि याला बॉईल करायचा आहे विथ प्रेशर. बघा लक्षात ठेवा जनरल रिॲक्शन काय म्हणते. आता याला परत आपण आणखी हेडिंग काय म्हटलं? अमोनोलिसिस. आता अमोनोलिसिस म्हणजे काय? लिसिस म्हणजे काय? अ ब्रेकिंग ऑफ अमोनिया. बघा इथे कसं ब्रेकिंग होईल? NH3 म्हणजे काय? एका नायट्रोजनला 3 हायड्रोजन आहेत आपल्याला माहितीच असतं. ठीक आहे. तर एक हायड्रोजन हा हॅलोजन सोबत कंबाईन होऊन बाय प्रोडक्ट तयार करतो HX हॅलोजन ऍसिड्स. ठीक आहे. आणि राहिलेला NH2 कंपाऊंड हा अल्किल ग्रुपला अटॅच होतो. ठीक आहे. हा झाला प्रायमरी अमाइन. बरोबर आहे. तर ही झाली याची जनरल रिॲक्शन. सो एक आपण आता याचं घेऊ एक्झाम्पल. बघा मॅटर काय होईल तेच तुम्हाला रीड करायचं आहे व्यवस्थित. व्हेन अल्किल हॅलाइड्स आर ट्रीटेड विथ अमोनिया. कसा? अल्कोहोलिक अमोनिया in under pressure gives formation of primary amines. ठीक आहे. सो आपण हे बघायचं एक एक्झाम्पल नंबर 1. आपण घेऊ इथे सपोज CH3Cl. कोण आहे? CH3Cl मिथिल क्लोराइड और मिथाइल क्लोराइड. मिथाइल क्लोराइड ट्रीटेड विथ अमोनिया अल्कोहोलिक अमोनिया अंडर प्रेशर. हाइड्रोजन becomes positive proton, negative chlorine, HCl combine हो NH2 हा कंपाऊंड इथे ऍड होतो. म्हणजे हा झाला निगेटिव्ह, हा झाला पॉझिटिव्ह. दोघं कंबाईन होतील. CH3 बॉन्ड NH2 कोण झाला? हा मिथिल और मिथाइल अमाइन प्लस HCl हायड्रोक्लोरिक ऍसिडचा एक मॉलिक्यूल रिएक्शन मध्ये मिळेल. बघा मॅटर काय होईल परत बघा. when methyl chloride is treated with alcoholic ammonia under pressure gives formation of methyl amine. ठीक आहे. सिंपल सबस्टिट्यूशन आहे. सेकंड एक्झाम्पल असंच तुम्ही फक्त काय आता इथे हॅलोजन किंवा मग अल्किल ग्रुप चेंज करू शकता. बरेचसे एक्झाम्पल आपण घेऊ शकता. ठीक आहे. सो आपण एक एक्झाम्पल तुमच्यासाठी लिहून देतो, तुम्ही ट्राय करायचं आहे. CH3CH2Br हा इथाइल ब्रोमाइड when treated with alcoholic ammonia what will you get? ठीक आहे. तुम्ही करू शकता. तर ही होती एक बेसिक रिॲक्शन. आणखी त्याच्यानंतरची रिॲक्शन आहे परत आता ती एक मेजर रिॲक्शन आहे. बऱ्याच वेळा परीक्षेत येतात, एंट्रन्स एक्झाम मध्ये पण त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. ती म्हणजेच विलियमसन सिंथेसिस ज्याला आपण म्हणतो ती आपण पाहू. सो विलियमसन सिंथेसिस मध्ये काय होतं? आपण ऑर मध्ये लिहिलेलं आहे फॉर्मेशन ऑफ इथर. म्हणजे याचा अर्थ काय की अल्किल हॅलाइड कन्व्हर्टेड इनटू इथर्स. बघा हा इथर फंक्शन ग्रुप मधात काय असतो? अल्किल ग्रुपच्या O ऑक्सिजन R अँड R डॅश दोन्ही R मे बी सेम असतील किंवा वेगवेगळे असतील. बघा तर रिॲक्शन कशी कॅरी होईल? इथे काय होतं की अल्किल हॅलाइड ट्रीटेड विथ सोडियम अल्कॉक्साइड अल्किल हॅलाइड ट्रीटेड विथ सोडियम अल्कॉक्साइड गिव्स फॉर्मेशन ऑफ करस्पॉन्डिंग इथर्स. मग आता सोडियम अल्कॉक्साइड नेमके कसे फॉर्म होतात ते अगोदर आपण बघून घेऊ. काय होतं? अल्कोहोल सोबत कोण ट्रीट होतं? सोडियम मेटल Na. मग मी 2 मॉलिक्यूल घेतो अल्कोहोलचे. कुठलाही जनरल अल्कोहोल घेतला मी.
प्लस मी 2 ॲटम घेतले कशाचे, सोडियमचे. तर यातून काय होतं माहिती आहे का, हायड्रोजन गॅस रिलीज होते, जी कशी हे 2 H मॉलिक्यूल हायड्रोजन ॲटम रिलीज होतील ॲज अ हायड्रोजन मॉलिक्यूल, हायड्रोजन गॅस रिलीज होईल आणि राहिलं काम आता RO आणि हा Na चे सबस्टिट्यूट होईल, पॉझिटिव्ह मेटल हायड्रोजन, इथून पॉझिटिव्ह निघून जाईल, हा पॉझिटिव्ह हायड्रोजन. तर काय होईल मग, R बॉन्ड ONA, R बॉन्ड ONA, R बॉन्ड ONA म्हणजे हा झाला 2 टाइम्स R बॉन्ड ONA म्हणजे हा झाला सोडियम अल्कॉक्साइड. ठीक आहे. तर हा ट्रीट होतो मग आता आपल्या अल्किल हॅलाइड सोबत आणि तयार करतो काय, इथर्स. दॅट रिएक्शन इज टर्म्ड ॲज विलियमसन सिंथेसिस. तर बघा ती रिएक्शन आपण इथे घेऊ, जनरल मध्ये घेऊ पहिले. जनरल रिएक्शन, अल्किल हॅलाइड when boiled with sodium alkoxide सोडियम मेटल पॉझिटिव्ह चार्ज इकडे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करेल, ऑक्सिजनला निगेटिव्ह करेल, हा हॅलोजन निगेटिव्ह कंबाईन होईल या मेटल सोबत. काय झाला, R बॉन्ड OR, R बॉन्ड OR म्हणजे हा झाला, हा R हा सेम असेल तर दोन्ही सेम आहे, हा R आणि हा R डॅश असेल तर एक R डॅश घ्या. ठीक आहे, सेम और इक्वल, हा झाला इथर जनरल. ठीक आहे, आणि प्लस NaX सोडियम हलाइड कुठला पण. ठीक आहे, रिएक्शन जनरल रिएक्शन. मॅटर पण काय होईल लक्ष द्या, when alkyl halide are treated with sodium alkoxide use formation of corresponding ether. मग तुम्ही किती मोठा अल्किल घेतला त्या बेसिस वरती इथर तयार होईल. ठीक आहे, एखादं एक्झाम्पल घेऊन आपण लक्षात घेऊ, हे दोन्ही वेगळे घेऊ. बघा मी वरती लिहितो रिएक्शन, एग्जाम्पल घेऊ आपण, CH3Br कौन है, मिथिल ब्रोमाइड और मिथाइल ब्रोमाइड रिएक्ट्स विद CH3CH2ONA, हाय सोडियम इथिल ग्रुप आहे ऑक्साइड, सोडियम इथॉक्साइड, हाय मिथाइल ब्रोमाइड. मग आता तेच परत निगेटिव्ह ब्रोमीन पॉझिटिव्ह सोडियम कंबाईन झाले दोघं, सोडियम ब्रोमाइड हा झाला बाय प्रोडक्ट, खाली लिहून घेतो NaBr प्लस. आता रिएक्शन बॉईल केलेला आपण, काय झालं, CH3 सिंगल बॉन्ड O, CH3 सिंगल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड हे दोन CH2 CH3 म्हणजे हा काय झाला, आता एका साइडला इथिल ग्रुप आहे, एका साइडला मिथिल ग्रुप आहे. सो ई अगोदर येतो, M नंतर येतो, सो इथिल मिथिल इथर. ठीक आहे, हा झाला एक त्याचा करस्पॉन्डिंग इथर तयार. सो दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज विलियमसन सिंथेसिस. म्हणजे विलियमसनने काय सांगितलं होतं, एक प्रिपरेशन दिली होती आपल्याला इथर्सची, कशापासून, फ्रॉम अल्किल हॅलाइड. म्हणून जेव्हा आपण आता इथर हा टॉपिक शिकू, चॅप्टर आपल्याला पुढे, तर इथर्स मध्ये प्रिपरेशन जेव्हा शिकू तेव्हा आपण शिकू की प्रिपरेशन ऑफ इथर फ्रॉम अल्किल हॅलाइड. त्यामुळे तिथे पण हीच रिएक्शन तुम्हाला रिपीट होईल, प्रिपरेशन ऑफ इथर फ्रॉम अल्किल हॅलाइड. म्हणून इथेही याची केमिकल प्रॉपर्टी आहे, पण इथर चॅप्टर मध्ये ही इथरची काय असेल, प्रिपरेशन बाय विलियमसन सिंथेसिस या नेम रिएक्शन हेडिंग झाली. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आता विलियमसन सिंथेसिस काय, तर कुठलाही अल्कॉक्साइड घ्या, तो कुठल्याही अल्किल हॅलाइड सोबत ट्रीट करा, तुम्हाला त्याचा कॉरेस्पॉन्डिंग कोण मिळतो, इथर. दिस इज कॉल्ड ॲज विलियमसन सिंथेसिस. तर आता आपली जी नेक्स्ट सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे ती म्हणजे प्रिपरेशन ऑफ इस्टर्स. बघा इथर्स आपण आता अगोदर घेतली, त्यानंतर आता आहे आपली प्रिपरेशन ऑफ इस्टर्स. इस्टर्स म्हणजे फंक्शनल ग्रुप कसा असतो बघा, R बॉन्ड C, डबल बॉन्ड O, बॉन्ड O आणि एक R. बघा म्हणजे C डबल बॉन्ड O मधात येतो आणि एक ऑक्सिजन. इथर आपण असा बघितला होता, हा झाला इथर, पण आपल्याला डबल बॉन्ड O एक कार्बोनिल कार्बन जर मधात लागला याचा अर्थ हा झाला इस्टर्स. तर याला आपल्याला प्रिपेअर करायचं आहे फ्रॉम अल्किल हॅलाइड. बघा मी हेडिंग टाकतो काय, फॉर्मेशन ऑफ इस्टर्स. ठीक आहे, मग आता जनरली तेच पाहू आपण काय की कोणासोबत रिएक्शन होती याची, सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. बघा काय म्हटलं मी,
सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. तर फॉर्म्युला कसा CH3 C डबल बॉन्ड O आणि Ag हा झाला सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. मग त्याची रिएक्शन नेमकी कशी दिसेल बघा. वेन जनरल रिएक्शन को आपण अगोदर अल्किल हलाइड ट्रीटेड विथ सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. जनरल घेतला मी CH3 किंवा CH3 घेतली तर काय होईल तेच आपलं मेटल सिल्वर आणि हलाइड कंबाईन होतील. AgCl म्हणजे मेटल हलाइड तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळेल. बॉइलिंग करायचं याला आपण काय भेटलं R ग्रुप O C डबल बॉन्ड O आणि हा CH3 बघा झाला इस्टर कॉरस्पॉन्डिंग इस्टर म्हणजे जो तुम्ही अल्किल ग्रुप घेतला त्याचा कॉरस्पॉन्डिंग इस्टर आपल्याला मिळेल. सो मॅटर काय होईल बघा आता व्हेन अल्किल हलाइड्स आर heated with silver salt of carboxylic acids gives formation of corresponding esters आणि त्याचा बाय प्रोडक्ट असेल सिल्वर हलाइड. जो कोणी जर क्लोरीन घेतला तर सिल्वर क्लोराइड, ब्रोमीन घेतला तर सिल्वर ब्रोमाइड. ठीक आहे हा आहे सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. तर याची कुठली रिएक्शन तुम्ही पण करू शकता. जस्ट मी तुम्हाला एक्झाम्पल देतो ट्राय करून बघायचं. CH3 CH2 Br हा इथाइल ब्रोमाइड रिएक्ट्स विथ सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे रिएक्शन करून बघायची. मॅटर पण लिहायचं. जेव्हा तुम्ही या नोट्स लिहाल तर नक्कीच जेव्हा तुम्ही रिएक्शन लिहिता त्याच्यावर त्याचं मॅटर असणं आवश्यक आहे. ठीक आहे म्हणून मग काय करायचं रिएक्शन जर आपल्याला अगोदर येत असेल तर रिएक्शन थोडी खाली लिहायची 2-3 ओळी अगोदर सोडून द्यायच्या. जेव्हा तुम्ही रिएक्शन लिहिता त्याच रिएक्शनचं मॅटर तुम्ही वर लिहायचं. ठीक आहे सो अशी प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. तर ह्या होत्या आपल्या सबस्टिट्यूशन रिएक्शन आतापर्यंत. यानंतर ज्या रिएक्शन आहेत केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्किलाइड मध्ये आपण बघणार एलिमिनेशन रिएक्शन ते बघू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. म्हणून नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ येता म्हणून तुम्हाला त्याचं काही नोटिफिकेशन येईल. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट आणि मेजर रिएक्शन्स ऑफ अल्किल हलाइड्स विच आर एलिमिनेशन रिएक्शन. ठीक आहे आतापर्यंत ठीक आहे धन्यवाद.